जीवन अनमोल आहे, जीवन बहुमूल्य आहे, परंतु सर्व काही आपल्या विचारांवर अवलंबून आहे. नमस्कार. आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशीला कांबळे आपले स्वागत करत आहे. आपल्याला असं वाटतं जीवन म्हणजे संघर्ष आहे, पण तसं नाही. जीवन म्हणजे सामर्थ्य आहे. जीवन म्हणजे युद्ध नाही. जीवन म्हणजे आनंद, प्रेम आणि समाधान आहे. जीवन म्हणजे दारिद्र्य नाही. जीवन म्हणजे ऐश्वर्य आहे. जीवन म्हणजे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. जीवन म्हणजे परमेश्वराचे कृपाछत्र आहे. जीवन अनमोल आहे. जीवन बहुमूल्य आहे. परंतु हे एवढं सुंदर असं हे जीवन आपण आपल्याच हातांनी खराब करून टाकतो. आणि याचं कारण दुसरं तिसरं कोणी नाही तर आपण स्वतःच आहोत. आपले निगेटिव्ह विचार हेच आपलं कारण आहे. आपण कधीही म्हणत नाही जीवन सुंदर आहे, परंतु आपण असं म्हणत असतो की माझं जीवन संघर्षमय आहे. खूप संघर्ष केला. संघर्ष मी करत आहे आणि पुढेही करत राहीन, अशा प्रकारचे वाक्य आपल्या तोंडात येतात. मी किती दुःखी याचंच कौतुक आपण करत बसतो. किंवा जर का मी आजारी पडले तर आपण म्हणत राहतो की मी आजारी आहे. गरीब लोक म्हणतात मी दारिद्र्य आहे. तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय सांगितलं? जो माणूस दारिद्र्य आहे तो म्हणणार मी दारिद्र्य आहे. जो आजारी आहे तो म्हणणार मी आजारी आहे. जो दुःखी आहे तो म्हणणार मी दुःखी आहे. परंतु ही विचार करण्याची पद्धत मात्र चुकीची आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि याचं कारण जे पिंडी तेच ब्रह्मांडी, जे तुमच्या मनात तेच तुमच्या जीवनात. तुम्ही काय म्हणता की मी दुःखी आहे, तर तेच तुमचं मन म्हणतं, तेच तुमचे विचार म्हणतात, तेच तुमची बुद्धी म्हणते आणि हेच विचार तुमच्या अंतर्मनात रुजतात. आणि अंतर्मनात रुजलेला प्रत्येक विचार हा खरा होतो, कारण तो अंतर्मनातला विचार हा ब्रह्मांडामध्ये सर्वत्र पसरतो. तुम्ही जे म्हणाल तेच तुमचं आयुष्यामध्ये त्याच घटना घडतात. ही वास्तू तथास्तु म्हणते. तुमचं जीवन तुम्हाला तथास्तु म्हणतं. तथास्तु म्हणजे तसा तू, जसा तू आहेस, तू जसा विचार करतो आहेस तसा तू, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळं जर का आपण, म्हणून मी काही या ठिकाणी उपाय सांगते आहे तुम्हाला. जर का तुम्ही आजारी पडलात तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, मी आजारी आहे. मग तुम्ही म्हणाल मग असं म्हणायचं का की मी आजारी नाही असं म्हणायचं का? तर तसंही नाही. निगेटिव्ह वाक्यच बोलायचं नाहीये. मी आजारी नाही असं म्हणायचं नाही. परंतु त्याऐवजी जर तुम्ही म्हटलात की मी आरोग्यपूर्ण आहे, मी शक्तिमान आहे, मी स्ट्रॉंग आहे, हे जर तुम्ही म्हटलात तर मात्र तुमचं आजारपण दूर जाईल. कारण आपण नाही असं न म्हणता आपण आहे असं म्हणायचं आहे. आणि हीच ताकद आहे सकारात्मक विचारांची. मग याच पद्धतीनं जर एखाद्या व्यक्तीकडे नोकरी नसेल तर ती व्यक्ती म्हणते खूप प्रयत्न केले, मला अजूनही नोकरी मिळाली नाही. मग अशा वेळेस त्यांनी असं म्हणायचं का की मी नोकरी मला मिळाली आहे आणि एवढंच म्हणून थांबायचंय का? नाही. तर त्याचे प्रयत्नही तितकेच महत्वाचे आहेत. मग ते प्रयत्न कसे करायचे हे तुम्हाला आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये शिकवू. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला शिक्षण पूर्ण होत नाहीये, अभ्यास लक्षात राहत नाहीये, डोक्यावर खूप टेन्शन येतंय, अशाही समस्या अनेकांच्या जीवनामध्ये येत असतात. अनेकांचा व्यवसाय चालत नाही, अनेकांना पैसा मिळत नाही, अनेकांचे नातेसंबंध खराब असतात. मग अशा वेळेस लक्षात ठेवा, रेकी शक्ती तुम्हाला नक्की मदत करते. ही रेकी शक्ती म्हणजे ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती
परमेश्वराची शक्ती, शिवाची शक्ती ही सतत तुम्हाला मदत करत असते. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, जीवन म्हणजे संघर्ष नाही, सामर्थ्य आहे. जीवन म्हणजे युद्ध नाही, तर प्रेम, आनंद, समाधान आहे. ही परमेश्वराची कृपा शक्ती आहे. हे परमेश्वराचे कृपा छत्र आहे. आणि हे सर्व मिळवण्यासाठी आमच्याकडे आजच नावनोंदणी करा. आमच्या कार्यशाळा सतत चालू असतात. त्यामधील कुठल्याही एका कार्यशाळेला तुम्ही सहभागी होऊ शकता. काही कार्यशाळा मोफत सुद्धा असतात आणि त्यामुळं तुम्ही लवकरच आमच्या कार्यशाळांमध्ये नावनोंदणी करा. जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कुठल्याही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला माझं हे म्हणणं पटलं असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही श्री स्वामी समर्थ असे लिहिले तर मलाही कळेल की तुम्हाला माझं हे म्हणणं पटलं आहे किंवा नाही. तर चला तर मग, धन्यवाद.